नमस्कार, मी स्नेहा आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करते। आज आपण बनवणार आहोत चिकन पॉपकॉर्न, जे आतमधनं एकदम ज्युसी तर असणार आहेत। बघा, तुम्ही बघू शकता, जे आतमधनं खूप ज्युसी आहेत आणि बाहेरून क्रिस्पी आहेत। तर चला सुरुवात करूया आजच्या या रेसिपीला। यासाठी मी घेतलेला आहे अर्धा किलो बोनलेस चिकन। त्याला मी बारीक पीसमध्ये कट करून घेतले। आता याला मॅरिनेशनसाठी आपण मीठ घालणार आहोत। यानंतर याच्यामध्ये आपण हळद घालणार आहोत। यानंतर आपण याच्यामध्ये लाल मिरची पावडर घालून घेऊया। तर तिखट जसं पाहिजे त्याप्रमाणे लाल मिरची पावडर घालायची, धणे पावडर घालायची आणि गरम मसाला घालायचा आहे। याच्यानंतर आपण थोडंसं दही घालणार आहोत याच्यामध्ये आणि आलं लसूण पेस्ट जी मस्ट आहे। तर आलं लसूण पेस्ट घालूयात आणि आता हे एकत्र सगळं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। आणि हे जे चिकन आहे मॅरिनेट केलेलं ते आपल्याला 15 ते 20 मिनिटं असंच ठेवायचं। सो आता हे चिकन सगळं मी व्यवस्थित मिक्स करून घेते, ते मसाले त्याला व्यवस्थित लावून घेते आणि आता आपण हे 15 मिनिटांसाठी ठेवून देऊयात। आपण चिकन कोट करण्यासाठी मैदा घेणार आहोत। भांडं थोडंसं पसरट घ्यायचं, म्हणजे ते त्याला कोट करायला बरं पडतं। यात आपण मीठ टाकणार आहोत, लाल मिरची पावडर टाकणार आहोत आणि आपण थोडीशी काळी मिरीची जी पावडर येते ना, ती आपण थोडीशी घालणार आहोत। आणि हा जो मैदा आहे ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आपल्याला, हे घातलेले मसाले या मैद्यामध्ये। आता काय करायचं आहे, हा मैदा मिक्स करून झाल्यानंतर आपण जे मॅरिनेशन करून ठेवलेलं जे चिकन होतं त्याचे एक एक पीस ह्याच्यामध्ये घालायचे आहेत आणि हे याच्यामध्ये मैद्यामध्ये व्यवस्थित घोळवून घ्यायचे आहेत आपल्याला, म्हणजे एक कोट तयार करून घ्यायचा आहे। सो आता मी हे बघा, अशी पसरट भांडं मी ह्याच्यासाठी सांगितलं की असं व्यवस्थित आपल्याला मिक्स करता येतं। आता हे कोट केलेले जे चिकनचे पीस जे आहेत ते आपण एका चाळणीवर घेणार आहोत, म्हणजे काय होईल, ह्याच्यामध्ये हे जे एक्स्ट्राचं पीठ जे मैदा लागलं आहे तो काढता येईल। आता एका भांड्यात थंड पाणी आणि थोडंसं बर्फ घ्यायचं आहे आणि हीच जी गाळणी आहे, जी मोठी जाळी असते, ती त्याच्यामध्ये आपण भिजवत ठेवायची आणि हे आपल्याला एक ते 1.5 मिनटं साधारण ठेवायचं आणि त्यातनं काढायचं आहे आणि पुन्हा डबल कोट करायचं आहे त्याच मैद्यामध्ये। तर आता मी ते हे परत जे चिकनचे पीस आहेत ते डबल कोट करून घेते व्यवस्थितपणे, ते आपल्याला डबल कोट करायचे आहेत। आता हे छान प्रकारे कोट झालेत। सो आता आपण एका प्लेटमध्ये ते एक एक करून काढून घेऊयात आणि मग नंतर हे फक्त आपल्याला फ्राय करायचे आहेत। तुम्ही असेच हे पीस आहेत ते डीप फ्रीजरला पण ठेवू शकता आणि ते डीप फ्रीज करून तुम्हाला पाहिजे तेव्हा फ्राय करू शकता। सो आता आपण हे आता तळायला घेणार आहोत। तर तेल तापवून घेऊयात आता एका साईडला। तेल छान गरम झालं आहे आणि आता हे जे चिकनचे पॉपकॉर्न्स आहेत ते आपण फ्राय करून घेणार आहोत। तर मीडियम गॅसवरच हे फ्राय करायचे आहेत। तळताना अजिबात घाई करायची नाही आणि एकदम छान मीडियम आचेवरच व्यवस्थित फ्राय करून घ्यायचे। ते आपल्याला गोल्डन ब्राऊन करायचे आहेत, तरच ते आतून छान मऊ राहतील आणि बाहेरून क्रिस्पी होणार आहेत, म्हणजे आतमधनं ज्युसी लागायला पाहिजेत ते। सो आता बघा, आपले झालेले आहेत गोल्डन ब्राऊन कलरचे। सो आता आपण हे सर्व करून घेऊयात। तर सेम हॉटेलसारखीच घरी बनवता येणारी चिकनचे पॉपकॉर्न ही रेसिपी तुम्ही करून बघा आणि मला तुमची रेसिपी कशी झाली हे जरूर सांगा। लवकरच भेटू पुन्हा नवीन एका व्हिडिओमध्ये, तोपर्यंत स्टे ट्यून।